कापूस विकावा कसा हा मोठा प्रश्न असणार आहे. हमीभावाचा मुद्दा दूर आहे. दुसरीकडे CCI जी खरेदी करते, जाचक अटींमुळे जे जिनर्स आहेत ते CCIच्या खरेदी केंद्र घ्यायला तयार नाही. म्हणजे आजच कापूस उत्पादक शेतकऱ्याचं मरण दिसतंय. सांगा, यांनी GSTचा परतावा म्हणून सोयाबीनला 6,000 देतो म्हटलं होतं, मोदीजींनी म्हटलं होतं आणि देवेंद्रजींनी म्हटलं होतं. त्या बाबतीत काय तर काहीच निर्णय झालेला दिसत नाही. दुसरं कापसाचं 11,000 रुपये भावाची शिफारस केली, केंद्रानं 8,100 जाहीर केलं, 110 रुपये. आता 110 मध्ये किती कापूस खरेदी करणार आहे, कुठल्या क्वालिटीचा करणार आहे, आणि शेतातल्या मालाची क्वालिटी पाहत असाल तर यांच्यासारखे बेकूफ आहे का कोणी? तुम्ही त्याच्यात पाहणार आहे, या पाण्यामध्ये त्याची क्वालिटी राहणार आहे. मग भावांतर योजना का सुरू देत नाही तुम्ही? आम्ही ठरवलं पाहिजे ना काय या सगळ्या दुष्काळी याच्यामध्ये, या अवस्थेमध्ये माझा जो कापूस उत्पादक शेतकरी किंवा सोयाबीन आहे, त्याचं सोयाबीन अर्धा अधिक गेलंय, कापूस अर्धा अधिक गेलाय. म्हणजे वरती तर निसर्गानं अर्धा मारला आणि आता अर्धा राहिलेलं पीक आहे ते तरी तुम्ही खरेदी करणार आहे का नाही? त्याबाबत काही वाच्यता नाही. कृषी मंत्री बोलायला तयार नाही, मुख्यमंत्री बोलायला तयार नाही, तुमच्या जिल्ह्यातले नेते मंत्री बोलायला तयार नाही का होय आम्ही खरेदी करू, सगळा करू. पंजाबचा सगळा शेतीमाल 90% खरेदी होतोय आणि आतापर्यंतचं महाराष्ट्राचं रेकॉर्ड पाहिलं 10 ते 15% खरेदी करतोय आम्ही. पूर्ण खरेदी कधीच केली नाही. कर्जमाफी न होण्याच्या पाठीमागे तुम्हाला असं वाटतं लाडक्या बहिणीवरती जास्त लाडकी खिडकी बहिणी 80,000 कोटीचा शक्तीपीठ कोण माफ सुरू केला? हे लाडकी बहिणीचं निवड नाटकं सुरू आहे. गृहनिर्माणासाठी तुम्ही 75,000 कोटी दिले. तुम्ही मुंबई पुन्हा मेट्रोसाठी किती पैसा दिला सांगा ना? आणि पैसे आहे नाही तुमच्याकडे, पैसे नाही आम्हाला सांगा ना. दादागिरी दाखवा ना. 18% तुम्ही आता फक्त आतापर्यंत कर्ज उचल केली.